मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज लक्ष्मीपूजन. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक आणि मन भरून शुभेच्छा. मित्रांनो, काही लोकांना दाखवायची सवय खूप असते. एक ते असतात एक आणि ते दाखवायचा प्रयत्न हा वेगळाच करतात. म्हणजे प्रत्येक चेहऱ्यावरती मुखवटे असतात आणि काही जणांचे मुखवटे हे नेहमी गळून पडतात. पण काही जणांचे मुखवटे त्याच्या चेहऱ्याला एवढे घट्ट चिपकून असतात, ते चिपकवले जातात कारण लोकांच्या समोर हे खरे मुखवटे पडायला किंवा गळायला नको आहेत. पण हे सगळे मुखवटे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गाळण्याचा प्रयत्न हा नक्कीच करत असतो आणि तुम्ही याला चांगला रिस्पॉन्स सुद्धा देत असता. म्हणून सर्वांचे परत एक वेळेस मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला समजून जाईल की नेमकं आपल्यासोबत काय काय घडत आहे आणि आपण काय काय गोष्टी डोळे झाक किंवा नजर आड करत आहोत. आपल्या समोर आहे पण आपण त्या अँगलने त्या गोष्टीकडे पाहतच नाही. आता एक संविधान, भारतीय संविधान, त्याच्यावरती आपला भारत देश पूर्ण चालतो. संविधानाचं जास्तीत जास्त नॉलेज कोणाला असेल तर ते जे न्यायिक आपले मंडळ आहे, म्हणजेच वकील, जज यांना असतं. कारण त्यांचा जे काही व्यवसाय आहे किंवा जे काही त्यांचं क्षेत्र आहे ते पूर्णपणे हे कायद्यावरतीच अवलंबून असतं आणि कायदा हा संविधानाचा एक भाग आहे, मूलभूत भाग असा आहे. आता हे संविधानाची जी पुस्तिका आहे, ते पुस्तक आहे, ते पुस्तक नेहमी आपल्या हातामध्ये घेऊन काही भामटे लोक जगापुढे दाखवायचा प्रयत्न करत आहेत की आम्ही हे संविधान मानतो. आता माझ्या गळ्यामध्ये माळ्या, कपाळाला बुका असतो किंवा अष्टगंध असतो. काही लोक हे दाखवायचा प्रयत्न करतात पण ते आतून वेगळे असतात. असे कुठेही चला, प्रत्येक क्षेत्रामध्ये असे लोक आहेत, क्षेत्र कोणतंही असो. पण जे निष्ठा असते, जे काही आत्मसन्मान असतो, या गोष्टीमुळे लाजून काजून लोक काय करत नाहीत. पण ह्या लोकांना लाज, निष्ठा ह्या गोष्टी कुठल्याच नाहीत. फक्त आपलं जे काही आहे विचार ते लोकांवरती थोपून लावायचे, हे फक्त यांना माहिती आहे. आता आपल्याला आज 2 ते 3 उदाहरणं बघायची आहेत. तुम्हाला मी शेवटचं उदाहरण देणार आहे, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं. आता झालं असं की राहुल गांधी हे ज्या वेळेस भारत तोडायचा असतो, भारतामध्ये काहीतरी विपरीत घडवायचं असतं, त्या वेळेस हातामध्ये संविधान घेऊन लोकांना चेतवायचा प्रयत्न करतात. भारत जोडो जे काही आंदोलन होतं त्यामध्ये जो कांच्या नावाचा प्राचार्य होता, तो कांच्या हा माओवाद्याचा वकील होता आणि तोच कांच्या हा समर्थक हा माओवाद्याचा होता. त्यांच्या भारत जोडोमध्ये हातामध्ये संविधान घेऊन अशा भारत विरोधी लोकांना त्याच मंचावरून बोलायला चान्स दिला जातो आणि याच्या माध्यमातून त्याच संविधानिक जे संस्था आहेत त्याच्यावरती हल्लेबोल करतात आणि त्या संस्था चोर आहे, लोकशाहीला धोका आहे, भारतामध्ये लोकशाही हायजॅक झाली, भारताची इकॉनॉमी झिरो आहे. त्या अशा अनेक वावड्या ह्या देशाच्या आणि त्या संविधानाच्या हे लोक उडवतात. मग नेमकं हातामध्ये संविधान घ्यायचा अर्थ काय, हा मोठा प्रश्न असतो. जे लोक भासवतात की आम्ही रक्षण आहोत संविधानाचे, पण ते देशाबाहेर जाऊन देशाच्या विरोधामध्ये बयान देतात, मग त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं. आता महाराष्ट्रामध्ये झालं होतं की सरन्यायाधीशानं, कारण एक न्यायाधीश या पदावरती असताना कुठल्याही धर्माविषयी त्याला काय म्हणता येत नाही, तो एक कायद्याचा भाग आहे. पण त्या ठिकाणी आपले CG आहेत, त्यांनी जे आपले काही जे मंदिराविषयी त्यांनी काहीतरी बोललं होतं, तुमच्या देवाला विचारा तुम्ही, ते जे काही वकील होते त्यांना जाऊन त्यांनी ते आपलं संविधान पुस्तिका जाऊन दिली. एका वकिलाला आपण जाऊन शहाणपण शिकवतोय याविषयी असो. पण तुम्ही जर ह्या गोष्टी बघितल्या असताल तर हे लोक फक्त दिखाव्यासाठी, दाखवण्यासाठी ह्या गोष्टी करतात. पण हे सगळ्या गोष्टी मानतात का किंवा ते पाळतात का, हेही महाराष्ट्रानं पूर्ण बघितलंय. आता तुम्हाला जो काही पुढला जे काही उदाहरण सांगतो मित्रांनो, ते उदाहरण खूप महत्वाचं आहे. कारण ते उदाहरण ह्या दोन्हीही उदाहरणापेक्षा खूप वेगळं आहे. राहुल गांधी असेल किंवा लंके किंवा हे जे टीम असेल, हे फक्त दाखवतात, हे फक्त भासवतात की आम्हाला फक्त या ठिकाणी लोकशाही वाचवायची, पण असं मुळीच नाही. आता झालं असं, देवेंद्र फडणवीसांनी
जे काही आपल्या भारतामध्ये असे तरी महाराष्ट्रामध्ये खास करून जे काही माओवादी संघटना आहे, नक्षलवादी संघटना आहे, या संघटनाने भाजप याच्या अगोदर खूप महाराष्ट्रामध्ये धुळगोस असा माजवला होता आणि ज्यावेळेस भाजप आलं त्यावेळेस पण चालू होतं पण कमी होतं. मग हे जे काही संघटना आहे ह्या संघटना आदिवासी भागामध्ये, जंगलामध्ये, डोंगरामध्ये राहतात आपल्या त्याने साम्राज्य उभं करतात. आणि या ठिकाणी ह्या ज्या संघटना आहेत ह्या नक्षल संघटना यांना सपोर्ट हा काँग्रेसचा होता असं म्हणता येईल आपल्याला. कारण प्रत्येक वेळेस काँग्रेसनं त्यांच्या सपोर्टमध्येच आपली भूमिका हे दाखवलेली आहे. आता नक्षल जी संघटना आहे, नक्षल संघटनाचा नायनाट करण्यासाठी अनेक योजना आल्या. सर्व जुडम असेल किंवा त्यासाठी 660 फोर्स नेमली गेली अनेक. पण आता एक अशी वेळ आहे मित्रांनो, ह्या कुकर्मी लोकांना शरणागती यायला देवेंद्र फडणवीसांनी भाग पाडलंय आणि केंद्रामधील शासनानं भाग पाडलंय. त्यामुळं यांच्या पुढे कुठला पर्यायच नव्हता. पर्याय फक्त एक की भाजप कुठलेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि भाजप अशापर्यंत आपण ह्या अशा काड्या जगण्यामध्ये राहून करू शकत नाही. एकतर मरून जा किंवा लढत राहा, तेही मरण्यासाठीच. म्हणजे पर्याय फक्त हाच होता. मग त्याने तो पर्याय न निवडता त्यांनी तो पर्याय निवडला की आता भाजप काय जात नाही, आता आपलं काय खरं नाही. त्याने मग आत्मसमर्पण करणं हा पर्याय निवडला आणि हे 60हून अधिक लोकांना जाऊन त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं. म्हणजे शस्त्रास्त्र असते, दारूगोळा जमा केला जाऊन आणि शरणागती आले आणि त्यांनी जो काही त्यांचं नक्षल होतं ते त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी अर्पण करून त्यांनी सामान्य जीवन स्वीकारलं. आणि त्यावेळेस त्या मंचावरून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हातामध्ये कायद्याचं जे काही पुस्तक आहे, संविधान, ते दिलं. दोघांमध्ये फरक काय? एक देश तोडण्याकरता ते वापरतात, लोकांना रस्त्यावरती उतरवायला त्याचा वापर करतात. पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी एका मागासलेल्या लोकांना, नक्षल लोकांना या ठिकाणी प्रवाहामध्ये आणून त्यांचं आत्मसमर्पण करून त्यांना पुढील जीवन जगण्यासाठी त्यांना जगण्याची एक मार्ग दिशा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या हातामध्ये ते संविधान दिलं. आणि त्या ठिकाणीच मित्रांनो त्याच पुस्तकाचं म्हणतोय मी खास करून, कारण हे लोक जे आहेत त्याला पुस्तकच मानतात जे काही काँग्रेसी आहेत ते, कारण ते संविधान मानतच नाहीत मुळात गोष्ट. मग हे संविधान जे आहे ते प्रत आहे ते ह्या नक्षल लोकांच्या हातामध्ये देऊन त्या ठिकाणी देवाभावानं सांगून दिलंय की आम्ही भारत जोडण्यासाठी, आम्ही महाराष्ट्र हा एक करण्यासाठी, येथील जी वाईट प्रवृत्ती आहे ही वाईट प्रवृत्तीचा नाश करून त्यांना चांगल्या याच्यामध्ये आणण्यासाठी आम्ही ह्या संविधानाचा आम्ही वापर करतोय ते दाखवून दिलंय. हाच फरक ह्या दोघांमधील आहे. यांच्या विचाराचा फरक आहे आणि हा फरक मला या ठिकाणी दिसून आला. मग मला या विषयावरती बोलावं असं वाटलं की नेमकं राहुल गांधी हे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले फक्त संविधान फक्त एक माध्यम म्हणून वापरतात लोकांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी. पण आम्ही भाजपवाले असतील किंवा देवभाऊ असेल यांनी त्याचा उपयोग हा लोकांना एक करण्यासाठी केलाय. तुमचं मत याविषयी काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.